निवडणूक आयोगानं ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता घ्याव्यात अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळांनी केली आहे। तर आतापर्यंत निवडणुका का टाळल्या याचं उत्तर कुणाकडेच नसल्याचं आमदार जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। त्वरित जे आहे लवकरात लवकर इलेक्शन कमिशननी जे आहे इलेक्शन नोटिफाय कराव्या आणि इलेक्शन घेण्यात याव्या आणि त्यासुद्धा 27% धर्तीवर ज्या पद्धतीने या आधीच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच धर्तीवर ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून निवडणूक घेण्यास जे आहे सुप्रीम कोर्टाने सहमती दिलेली आहे। जर न्यायालयाने सांगितलं असेल तर त्या घ्याव्याच लागतील। आतापर्यंत त्या का टाळण्यात आल्या याचं उत्तर कोणाकडेही नाही, पण त्याच्यामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होतो हे आपल्या लक्षातच येत नाही। कारण का आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रेसी त्रिस्तरीय रचना आपल्या लोकशाहीत आहे। जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा अशा पद्धतीने आपण वरती जातो, पण खालचा स्तरच नाहीसा करून टाकला होता। त्याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागलं।